नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लाचखोरी ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे जी समाजाच्या विकासामध्ये अडथळा आणते। लाचखोरीमुळे भ्रष्टाचार वाढतो आणि नागरिकांमध्ये सरकारी यंत्रणेवरचा विश्वास कमी होतो। लाचखोरीचे अनेक प्रकार आहेत आणि ते विविध क्षेत्रात आढळतात। अशातच मालेगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। मालेगाव शहरातील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनास 22,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। मालेगावातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि या घटनेतील तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या परिसरातील 15 गरीब कुटुंबियांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्डचे रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ही प्रकरणे सादर केली आहेत। त्यामुळे तक्रारदार हे 4 एप्रिलला मालेगाव येथील आरोपी लोकसेवक रवींद्र बळीराम दहिते अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव याच्याकडे त्या संदर्भात गेले असता त्याने प्रत्येक कुटुंबियांचे 1500 रुपये याप्रमाणे 15 कुटुंबियांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण 22,500 रुपयांची पंचांसमक्ष मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व 8 एप्रिलला पंचांसमक्ष 22,500 पैकी 500 रुपये तक्रारदार यांना परत करून 22,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्याला लाचलुचपतने ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। याच अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्त्याशी उद्धट भाषेत बोलत हा अधिकारी त्याची कॉलर पकडत असल्याचे सदर सामाजिक कार्यकर्ता म्हणत आहे। या व्हिडिओत स्पष्ट दिसते की हा अधिकारी सदर व्यक्तीचा मोबाईल हिसकवण्याचाही प्रयत्न करीत आहे। अशा मुजोर अधिकाऱ्यांवर वरिष्ठांची नजर नसते का? लोकांच्या एवढ्या तक्रारी गेल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होत आहे। लक्षात ठेवा तुम्ही, आम्ही लोकांचे काम घेऊन आलोय, आमच्या घरातले काम नाही। तुम्ही कार्ड जाळायला करता, तुम्ही कार्ड जाळायचं म्हणतात तुम्ही, एवढं लक्षात ठेवा साहेब। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर दबाव बनवेल का? त्यांना कायद्याचा धाक वाटेल का की पुन्हा हे सत्र सुरूच राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे। धान्य वितरण अधिकारीचं कार्यालय काय काम झाले भाकरीचा गट्टा जो उपोषणाला बसले ते काम कोण करेल? आणि ते गट्ट्याला तुम्ही जाळ लावायचं म्हणतात। लोकांचे ते अन्नधान्य पुरवठ्याचे कार्ड आहेत ते मग, आणि हे दैत्य साहेब म्हणतात डायरेक्ट ते कार्ड जाळून टाका, इथं काडी लावा आणि माझी गैठणी धरतात ते बोलायला गेल्यानंतर।